राम श्री राम जय जय 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 राम जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम. सर्व समर्थ भक्तांना जय जय रघुवीर समर्थ. मी आदरणीय समर्थ भक्त कापटे मॅडमना विनंती करतो की आपण निरूपण सुरू करावं. जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय जय राम. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत. गुह्यपणाची मात न चले जेथे यो जातो मरुदंश क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथयो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरः क्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेम गासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीरामसमर्थ जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. भजे विशेष सुंदरं समस्त पापखंडनं स्वभक्तचित्तरंजनं सदैव राममद्वयं. जटाकलापशोभितं समस्त पापनाशकं स्वभक्तभीतिभञ्जनं भजेह राममद्वयं. निजस्वरूपबोधकं कृपाकरं भवापहं समं शिवं निरञ्जनं
भजेह राममद्वयं सप्रपञ्चकल्पितं रूपवास्तवं निराकृतिं निरामयं भजेह राममद्वयं निष्प्रपञ्चनिर्विकल्पनिर्मलं निरामयं चिदेकरूपसन्ततं भजेह राममद्वयं भयाब्धिपोतरूपकं यशेषदेहकल्पितं गुणाकरं कृपाकरं भजेह राममद्वयं महावाक्यबोधकैर्विराजमानवाक्पदैः परब्रह्मव्यापकं भजेह राममद्वयं शिवप्रदं सुखप्रदं भवच्छिदं भ्रमापहं विराजमानदेशिकं भजेह राममद्वयं रामाष्टकं पठति यः सुकरं सुपुण्यं व्यासेन भाषितमिदं शृणुते मनुष्यः विद्यां श्रियं विपुलसौख्यमनन्तकीर्तिं सम्प्राप्य देहविलये लभते च मोक्षं सम्प्राप्य देहविलये लभते च मोक्षं सम्प्राप्य देहविलये लभते च मोक्षं. श्रीराम. प्रथम सर्व श्रोत्यांना वंदन करते, आत्मारामाला वंदन करते, समर्थांना, मारुतीरायाला, सर्व माझ्या गुरूंना आणि येथे जमलेले ज्येष्ठ श्रेष्ठ साधक भक्त समीक्षक सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आजच्या निरूपणाला प्रारंभ करत आहे. आपण युगधर्म असा पहिल्या दिवशीपासून हा समाज समजून घेतो आहोत आणि त्यासाठी सहज माझ्या मनात आलं की भागवतामध्ये जे 4 युगांचे धर्म सांगितलेले आहेत किंवा 4 युगांची वैशिष्ट्ये सांगितली ती अगदी थोडक्यामध्ये सांगते. एकूण 4 युग आहेत आपल्याला माहिती आहे. तर प्रत्येक युगामध्ये महत्त्वाचे 4 पाय असणं अपेक्षित होतं. म्हणजे सत्य, दया, तप आणि दान हे धर्माचे 4 पाय असतात आणि त्या युगातील लोक चतुष्पाद धर्माचं पालन करतात. म्हणजे सत्ययुगामध्ये हे 4ही पाद होते आणि त्या युगामध्ये चतुष्पाद धर्माचं पालन केलं जात होतं. आणि मग त्यामुळे त्यांची वृत्ती कशी होती तर सगळे लोक संतोषी, दयाळू, सर्वांशी मैत्री असणारे, शांत, इंद्रिय निग्रही, सहनशील, समदर्शी आणि आत्म्यात रममाण होणारे होते. तसेच अधर्माचे 4 पाद आहेत. असत्य, हिंसा, असंतोष आणि कलह. त्यांच्या प्रभावामुळं त्रेतायुगामध्ये हळूहळू धर्माचे पाय चतुर्थांशानं क्षीण होत गेले. म्हणजे त्या युगात ब्राह्मणांचं आधिक्य असणारे 4 वर्ण होते. लोकांमध्ये हिंसा आणि स्त्रीलंपटता विशेष नसते. कर्मकांड आणि तपश्चर्या यामध्ये निष्ठा असणारे लोक धर्म, अर्थ, काम यांचं सेवन करतात आणि अधिकांश लोक वेदांत पारंगत असतात. म्हणजे याच्यामध्ये 1 पाद कमी झाला. द्वापर युगामध्ये अधर्माच्या हिंसा, असंतोष, खोटेपणा आणि द्वेष या पायांची वाढ होते. त्यामुळं धर्माचे 4 पाय असलेल्या तप, सत्य, दया आणि दान यामध्ये अर्ध्यानं घट होते. आणि त्या युगातील लोक यशस्वी, कर्मकांडी, वेदांचं अध्ययन अध्यापन करण्यामध्ये मोठे तत्पर असायचे. लोक धनाढ्य, कुटुंबवत्सल आणि सुखी असायचे. त्या युगात क्षत्रिय आणि ब्राह्मण या 2 वर्णांचं प्राधान्य होतं. आता कलियुगामध्ये बघा, कलियुगामध्ये अधर्माच्या 4ही पायांची मोठ्या प्रमाणात वाढ होते, अधर्माच्या, धर्माच्या नाही. त्यामुळंच धर्माचे 4ही पाय क्षीण होऊ लागतात आणि 1/4 भाग शिल्लक राहतो आणि शेवटी तोही नष्ट पावतो. म्हणून कलियुगामध्ये सगळे लोक लोभी, दुराचारी, कठोर हृदयाचे, एकमेकांशी विनाकारण वैर करणारे, भाग्यहीन आणि आशाळभूत असतात. त्या युगात लोकांमध्ये शूद्र, कोळी यांचं वर्चस्व असतं. आता जी आपल्याला आज ओवी घ्यायची ना त्याच्याशी संदर्भात हा आहे. आणि सगळ्या प्राण्यांच्या ठिकाणी सत्व, रज आणि तम असे 3 गुण असतात. काळाच्या प्रेरणेनं
ते मनात कधी जास्त कमी जास्त होत असतात. रजतम आणि तीन हे त्याचं काय म्हणू आपण प्रमाण कमी जास्त होत राहतं. ज्यावेळी मन, बुद्धी आणि इंद्रियांवर सत्वगुणाचा प्रभाव असतो तेव्हा सत्ययुग समजावं. माणसाला ज्ञान आणि तपश्चर्या याची आवड असते. जेव्हा माणसांची भक्ती, धर्म, अर्थ आणि काम यावर जास्त असते, तसेच अंतःकरणात रजोगुण असतो, तेव्हा त्रेतायुग. आणि रज आणि तम प्रबळ झाल्यामुळं लोभ, असंतोष, अभिमान, दंभ, मत्सर इत्यादी दोष दिसू लागतात आणि माणसं सकाम कर्म करतात, तेव्हा ते द्वापरयुग अर्थातच श्रीकृष्णाच्या वेळचं. आणि ज्यावेळी खोटेपणा, कपट, आळस, झोप, हिंसा, खेद, शोक, मोह, भय आणि दीनता यांची प्रधानता असते, म्हणजेच तमोगुणाला प्राधान्य असतं, तर ते आहे कलियुग असं समजूया. आता त्यावेळेला कुणीच कुठल्याही आपल्या कर्माचं पालन करणार नाही. आणि म्हणूनच आता जो समर्थांना खंत वाटणारे जे शेवटचा हा भाग आपण पाहतो आहोत की या वेळेला प्रत्येकानं आपल्या धर्माकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि म्हणून आपल्या सगळ्या संतांनी आणि विशेषतः समर्थांनी पोटतिडकीनं सांगितलेलं आहे की आपलं धर्म करा, आपलं कर्म करा, प्रयत्नशील राहा आणि त्याच वेळेला रामाचं स्मरण करा. म्हणून पहाटे आपण हे सगळं समजून घेत आहोत. 33पर्यंत काल ओव्या झालेल्या होत्या. 34 पाहूया. गुरुत्व आले नीचयाती, काही एक वाढली महंती, शूद्र आचार बुडविती ब्राह्मणाचा. ही सगळी कलियुगाची कहाणी आहे म्हणूया किंवा प्रभाव आहे की आध्यात्मिक गुरुत्व हे खालच्या दर्जाच्या लोकांमध्ये गेल्यामुळं ते लोक आपली महंती कमी जास्त प्रमाणात वाढवतात आणि शूद्र लोक ब्राह्मणांचा आचार बुडवतात. किती उदाहरणं आहेत. अर्थात असं नाही, आता मी काल सांगितलेलं आहे त्याबद्दलही खूप चांगला असा एक लेख आज माझ्या वाचनात आलेला आहे. खरं म्हणजे ब्राह्मणांचेच 4 प्रकार आहेत किंवा महत्त्वाचे 2 प्रकार आहेत. मनुस्मृती आणि संतांचं चरित्र वाङ्मय याच्या आधारे चरित्र आणि वाङ्मय, चरित्र वेगळं आहे आणि वाङ्मय सगळं त्यांचं वेगळं आहे. तर यानुसार ब्राह्मणांचे 2 प्रकार पडतात. एक आहे जन्मतः ब्राह्मण, दुसरा आहे तत्वतः ब्राह्मण. जन्मतः ब्राह्मणाचे 4 प्रकार सांगितलेत. केवळ ब्राह्मण वर्णात जन्म झाला म्हणून जन्मतः ब्राह्मण, आणि जन्मानं प्राप्त झालेल्या वर्णाप्रमाणे प्रत्यक्ष कर्म करणारा कर्म ब्राह्मण, वर्णोचित कर्म करून वृत्ती शुद्ध झालेला ब्राह्मण वृत्ती ब्राह्मण, आणि जन्म, कर्म आणि वृत्ती शुद्धतेबरोबरच आत्मज्ञानास प्राप्त झालेला ब्रह्मरूप झालेला ब्राह्मण म्हणजे ब्रह्मविद संत, ज्या संतांनी सगळी ही शुद्धता केलेली आहे ते. आता दुसरा प्रकार सांगितला होता तत्वतः ब्राह्मण. जन्मतःचे 4 प्रकार सांगितले. आता तत्वतः ब्राह्मण म्हणजे काय की ब्राह्मण वर्गात जन्म झाला नाही, परंतु भक्ती मार्गाने सत्कर्म, सदुपासना, नामस्मरण, ध्यानधारणा या मार्गाने जाऊन आत्मज्ञानास, ब्रह्मत्वास प्राप्त झालेली व्यक्ती म्हणजे ब्रह्मविद संत सगळे. तत्वतः ब्राह्मणत्वास प्राप्त झालेल्या व्यक्तीला जन्म, कर्म आणि वृत्ती ब्राह्मणापेक्षाही अधिक सन्मान, आदर आपल्या संस्कृतीत मिळत असलेला आहे, म्हणजे तो मिळत आलेला आहे. आणि याशिवाय म्हणून संत तुकारामसुद्धा म्हणतात, ब्राह्मण तो याती अंत्यजसता, मानावा तत्वता निश्चेसी, रामकृष्ण नाम उच्चारी सरळे, 8वी सावळे रूपमनी, शांती क्षमा दया अलंकार अंगी, अभंग प्रसंगी धैर्यवंत, तुका म्हणे की गेल्या षड-उर्मी अंग, सोडून या मग ब्राह्मण. तो षड-उर्मी म्हणजे षडविकार, ते ज्याचे निघून गेले त्याला ब्राह्मण म्हणावं. मला ही फार म्हणजे समर्थांच्या आणि तुकारामच्या जीवनामध्ये किंवा त्यांच्या वाङ्मयामध्ये जी साम्य आहेत, कारण त्यांचा काळही समान आहे आणि ते फार चांगले असे त्यांचे अभंग आहेत. आता समर्थ काय म्हणतात, करीती ब्रह्म निरूपण, जाणती ब्रह्म संपूर्ण, त्याची जाणावे ब्राह्मण ब्रह्मविद. तर 6 पासून
सगळ्याच दशकांमध्ये मधून हा त्यांचा विचार सतत डोकावलेला आहे, म्हणजे त्यांनी तो लोकांवर ठसवलेला आहे. किंवा ते असं म्हणतायत, सोवळे कोण रे ब्राह्मणा, बोवळे कोण ते रे, विटाळे उपजला विटाळे वाढला, विटाळे चिमेला सावकाश, हाडामासाच्या सगट मोळ्या, पाणीये पाणीये सोवळ्या होती कैशा, देवाकडे मन लागता मन, सोवळा ब्राह्मण तोची एक. काय सुंदर दिलेली आहे की देवाकडे मन लागता उन्मन, फक्त देवाकडे मन लागलेलं आहे, तो उन्मन झालेला आहे, म्हणजे मनरहित झालेला आहे, त्याचं मन फक्त देवाकडं लागले, आणि तो खरा सोवळा ब्राह्मण. खूप त्याच्यावर खूप, म्हणजे ब्राह्मण आणि ब्राह्मण याच्यावरच किती बोलता येईल आपल्याला. सगळ्या पुढच्या दशकामध्ये सुद्धा याचे बरेचसे संदर्भ आहेत. फक्त सगळ्याच ब्राह्मणांचं, म्हणजे सगळे संत ब्राह्मणाचे विरोधक नाही आहेत, तर त्यांनी गुणांचा हे केलेलं आहे, गुणांवर जोर दिलेला आहे. कालही मी सांगितलं होतं, धृतिक्षमादमोस्तेयम शौचमिंद्रिय निग्रह, धीरविद्या सत्यम क्रोधो दशकम धर्मलक्षणम. तर ही धर्माची लक्षणं म्हणजे तीच प्रत्येकानं पाळावीत असं आहे. दया, क्षमा, शांती, त्याग, तपस्वी वृत्ती इत्यादी लक्षणांनी जे दिसून येतं त्याला ब्राह्मण्य म्हटलेलं आहे. म्हणजे नुसता ब्राह्मण यांनी जातीनं आणि जातीनं वे जन्मानी असून उपयोग नाही आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या ठिकाणी आपल्याला समर्थांनी सुद्धा मनाच्या श्लोकात सांगितलेलं आहे, बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा, विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा, दया सर्वभूती जया मानवाला, कृपाळूपणे भक्तिभावे निमाला. तर असे पुढच्या दशकातले जे संदर्भ आहेत ते शोधलेत, पण ते आत्ता सांगायला वेळ नाही आहे. आता 34वी ओवी आपल्याला घ्यायची होती. गुरुत्वाले नीचयाती, काही एक वाढली महंती, शूद्राचार उडविती ब्राह्मणाचा. काळाचा महिमा आहे सगळा. तो जो काळ होता, सगळ्या परधर्माचं आपल्यावर आक्रमण होतं, आणि त्यामुळं आध्यात्मिक गुरुत्व हे खालच्या दर्जाच्या लोकांमध्ये गेल्यामुळं ते लोक आपली महंती कमी जास्त प्रमाणात वाढवतात, आणि शूद्र लोक ब्राह्मणांचा आचार बुडवतात. त्यांना अशी वेळ आणली की त्यांनी आपला आचार बुडवला गेला. म्हणजे आध्यात्मिक गुरुत्व हलक्या जातीच्या लोकांकडे गेल्यामुळं ते स्वतःचा मोठेपणा फार वाढवतात. आता किती चाललेलं आहे आत्तासुद्धा की आम्ही कसे श्रेष्ठ आहोत, आणि शूद्र स्वतःच अनाचारी असल्यामुळं त्यांच्या अनुयायात ब्राह्मणांच्या आचाराचं महत्त्व राहतच नाही, कारण ते अनाचारीच आहेत. अगदी संतांच्या इतक्या कथा आणि इतके चरित्र आहेत की त्याच्यातनं आपल्याला लक्षात येतं, पण संतांनी असं शूद्र आणि हे मानलेलं नाही आहे बरं का. मला एकनाथांची एक गोष्ट सांगावीशी वाटते की कोणत्या तरी निमित्तानं मिशानं हरीचं नाव लोकांच्या कानावर पडावं म्हणून नाथ कित्येक दिवस कीर्तनास येणाऱ्या प्रत्येक मनुष्याला एक ओगराळं साखर वाटायची. मला हा प्रसंग फार आवडला. लोभी माणसं साखरेच्या आशेनंच कीर्तनाला येत असायची. एकदा वडारी जातीचे 2 पुरुष आणि 1 स्त्री साखरेच्या आशेनं वाड्यात घुसली, आणि बसायला किंवा उभा राहायलाही कुठं जागा मिळेना, म्हणून तशीच नाथांच्या शयनगृहात गेली. घुसले तिघही ते. त्यांना कधी कीर्तन ऐकायची सवय नव्हती, त्यामुळं झोप लागून गेली. आता ते दोघं पुरुष नाथांचा मंचक मऊ लागल्यामुळं त्यावर सहज कलंडले, झोपी गेले, आणि स्त्री ही पायथ्याशीच लवणली. कीर्तन संपल्यावर श्रोते साखर घेऊन घरोघर निघून गेले. दारं लावून नाथांचा बिछाना साफसूफ करण्यासाठी त्यांचा जो उद्धव आहे तो जेव्हा नाथांच्या शयनागारात गेला तेव्हा नाथांच्या बिछाण्यावर अस्ताव्यस्त पडलेली ती माणसं त्याच्या दृष्टीस पडली. उद्धवाने एवढा आरडाओरडा केला की नाथ एकदम खोलीत आले, आणि त्यांनी त्यामुळे ती माणसंही जागी झाली. उद्धव संतापानं वडाऱ्यांच्या अंगावर आला. तो नाथाने उद्धवास एकीकडं केलं आणि वडाऱ्यांना मोठ्या ममतेनं विचारलं, तुम्हाला नीट झोप लागली होती ना? उद्धवानं तुमची झोपमोड व्यर्थ केली. तुम्हाला कोणी उठवायला येणार नाही, तुमच्यावर रागावणारही नाही, आणि नाथांच्या पाया पडले.
मध्यरात्र उलटून गेल्यामुळं नाथांनी त्यांना आपल्या वाड्यात राहून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना भोजन घालून किंवा पुरुषांना धोतर आणि बाईला लुगडं चोळी देऊन रवाना केलं. जाताना त्या वडाऱ्यांना नाथांबद्दल काय वाटलं असेल बरे. हा जरा श्लोकाशी किंवा ओवीशी थोडासा वेगळा संदर्भ वाटेल, पण मला एवढंच दाखवून द्यायचं होतं की जे श्रेष्ठ खरे ब्राह्मण होते, आत्ता जे आपण पाहिलं तत्वनिष्ठ, त्यांनी हा भेद केलेला नाही. किंवा कुठल्याही अतिथील कुठल्याही जातीतील जरी कोणीही कसाही त्यांच्यावर कुरघोडी करण्याचा किंवा हा प्रयत्न केला तरी त्यांनी ते जुमानलेलं नाही आहे. पण हे सगळ्याच लोकांना जमत नव्हतं आणि काही वेळेला क्षुधित ब्राह्मणांचाही त्यांनी सत्कार केलेला आहे नाथांनी. ज्ञानदेवांच्याही जीवनात तसे आले, समर्थांच्याही जीवनात सगळे एक एक आलेले आहेत. पण हे म्हणजे त्यावेळेला अशी परिस्थिती झाली होती की आपलं जे श्रेष्ठत्व आहे ते आचरणातनं सिद्ध करायचं होतं. आत्ता सांगितले तसे सगळे आचार धर्म जर पाळले असते, कुणा ते पाडायला सुद्धा म्हणजे ते आचारधर्म दुरावण्याला सुद्धा समाजच कारणीभूत होता. त्यांच्याकडं हीनतेनं पाहिलं जात होतं आणि म्हणून ते हीन झाले असावेत असं मला वाटतं. हीन म्हणण्यापेक्षा त्यांचे एक एक गुण जे आहेत किंवा आचरणाचा जो भाग आहे तो कमी कमी व्हायला लागलेला होता आणि हे समर्थांना खूप दुःख देत होतं. म्हणून ते पुन्हा सांगतायत, हे ब्राह्मणास कळेना त्याची वृत्तीचं वळेना, मिथ्या अभिमान गळेना मूर्खपणाचा. आणि त्यावेळेला थोडासा असाही झालेला होता की माझ्याकडं मोठेपण आहे, श्रेष्ठत्व आहे, तर इतरांना कमी लेखणं आणि आपल्यातच किती हेवे दावे, संतांना किती त्रास दिलेला या सगळ्या ब्राह्मणांनी म्हणूया आपण. म्हणजे आपला अधःपात होत आहे हे काही ब्राह्मणांच्या ध्यानात येत नाही. त्यांची वृत्ती काही सुधारत नाही, मूर्खपणाचा अभिमान ते सोडत नाहीत. आणि आश्चर्य हे की अधोगती किती झाली याचा ते विचारच करत नाहीत. त्यांना अनुतापही होत नव्हता. खरं करुणाष्टकात किती समर्थांनी छान म्हणलेलं आहे, अनुदिनी अनुतापे तापलो राम राया, परमदिन दयाळा नीरसी मोहमाया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विणशिण होतो धावरे धाव आता. त्यासाठीच त्यांना ते करुणाष्टक सुचली असावी. आता याच्यासाठी सुद्धा एक समर्थांच्या जीवनातली मुसळराम गोसाव्याची कथा मला फार भावली आहे. की एकदा साताऱ्यास म्हणजे कसे करायचे हे कीर्तनकाराच्या रूपात किंवा ह्याच्यात कसं त्यांचं अधःपतन किंवा कशासाठी उद्योग करायचे हेच कळलेलं नाही. ते एक पोटभरू कीर्तनकार आला सातारला आणि केवळ पोट भरण्यासाठी तो कीर्तन करायचा बरं का. आणि त्याच्याजवळ ती शाबरी विद्या होती. आपल्याला माहिती आहे काही गोष्टी अशा निर्माण करणं वगैरे. तर कीर्तन झाल्यावर तो लोकांना काय सांगायचा, महाराज शांत रहा, आता कीर्तन समाप्त झालं आहे, उपासनेचा मोठा आश्रय हो. समर्थांनी खरं हे लिहिलेलं आहे की या समर्थ वचनाप्रमाणे मी एक कोटी गायत्री जप केलेला आहे. किती मोठेपणा समर्थांवर थोडीशी आता हल्लीच्या भाषेत वैर म्हणू किंवा त्यांचं महत्त्व सहन होत नव्हतं म्हणून ते परत असं उलट सांगायचे की मी समर्थ शिष्य आहे, माझ्यासारखा समर्थांच्या इतर शिष्यात कोणी दुसरा नाही. आणि मुसळराम कल्याण वगैरे बरेच गलेलठ्ठ शिष्य समर्थांजवळ आहेत. सध्या मुसळराम इथंच आहे असं समजतं, पण माझ्या कीर्तनास येण्याची काही त्याची हिंमत नाही आहे. आता माझ्या देवतेचं सामर्थ्य पहा. आणि असं म्हणून कीर्तनकारानं हात वर केला बरं का. आणि त्याबरोबर फुलं, खारका, बत्तासे, पेढे, रेवड्या असे खाद्यपदार्थ वरून खाली पडले. आणि त्या पदार्थांचा देवळात गुडघ्या इतका ढीग रचला. ही शाबरी विद्या आहे, जसे जादूगार करतात की नाही तशा पद्धतीनं. आणि हा चमत्कार पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटलं.
सगळेजण त्यातला प्रसाद घेऊन घरी गेले. हे वर्तमान कर्णोपकर्णी मुसळरामांच्या कानी आले. म्हणजे समर्थांचा जो मुसळराम खरा हे होता, शिष्य होता, मग तो समर्थांचा शिष्य आहे आणि तो समर्थांना न विचारता असे चमत्कार तो करतो. कोणीही समर्थ शिष्य समर्थांच्या आज्ञेशिवाय असं करणार नाही असा प्रश्न पडला लोकांना. हा कोणीतरी लुच्चा बोंधू कीर्तनकार असावा. उद्या कीर्तनास येतो, तुम्ही काही बोलून गवगवा करू नका असं खऱ्या मुसळरामानं म्हटले. आणि ठरल्याप्रमाणे दुसरे दिवशी मुसळराम कीर्तनास गेले. बाहेर दरवाजात उभे राहिले. बुवांचं कीर्तन संपलं. बुवांनी मंडळींना सांगितलं, मंडळी हो, आज बर्फी प्रसाद आहे, तरी तोंड वर करून प्रसाद खाण्यासाठी तयार राहा. या बुवाजवळ शाबरी विद्या आहे हे मुसळरामांनी ओळखलं होतं. मुसळराम गोसावीची कथा सांगते मी. त्या कीर्तनकाराचं नाव नव्हतं बरं का, चुकून माझ्या हातून जर काही बोललं गेलं असेल तर क्षमा. आणि मग त्या खरा जो त्यांचा शिष्य आहे मुसळराम, त्यानं ते ओळखलं आणि भूतांच्या प्रतिनिधीस बोलावून सांगितलं की आजच्या कीर्तनाच्या शेवटी बुवांनी तुम्हाला हाक मारली की तुम्ही विष्ठा, शेण, मद्य, मांस, हाडे वगैरे टाका. त्याप्रमाणे बुवांनी आपल्या देवतेस हाक मारली आणि आज बर्फी प्रसाद द्या म्हटलं. त्याबरोबर मंडळींना वर नमूद केलेला सगळा प्रसाद मिळाला. ते सगळ्या अपवित्र गोष्टी आल्या आणि मग सगळ्या मंडळींनी कीर्तनकाराला लाथाबुक्क्या चापट्या मारल्या. कोणी त्यांचा अंगरखा फाडला, उपरणं फेकून दिलं, पगडीचा फुटबॉलच केला, म्हणजे तिथं उडवलीच. आणि हे दृश्य पाहून हे सगळं दृश्य मुसळराम पाहत होते. शेवटी त्यालाच दया आली, कारण इतकी पण एखाद्याची ही अवस्था होऊ नये, आणि म्हणून त्यांनी कीर्तनकारांना सोडवलं आणि ते त्याला म्हणाले, अतप्पर पोटासाठी ही चेटकी विद्या उपयोगात आणू नकोस. कीर्तनकार मुसळरामाला शरण आला आणि कीर्तनकारास घेऊन मुसळराम समर्थांकडे गेले. समर्थ तेव्हा त्याला म्हणाले, असा जादूटोणा का करता? तर त्यानं काय सांगावं, माझ्या मुलीचं लग्न ठरलंय, पैशाची उणीव आहे. समर्थ म्हणले, एवढंच ना, मी त्याची सोय करतो. आणि पुढं समर्थांनी राजेश्रीकडून म्हणजे सत्ता शिवरायांकडून 2,500 रुपये कीर्तनकाराला दिले आणि सांगितलं की अशा आडमार्गानं जाऊ नका, रामरायाची सेवा करा, त्याच्या कृपेनं तुम्हाला काही कमी पडणार नाही. दाता एक रघुनंदन, वरकडलंडी देईल कोण, हे लक्षात ठेवून वागा. किती प्रसंग असे आहेत की ज्याच्यातून आपल्याला समर्थ काही ना काहीतरी आणि मिथ्या अभिमान. आता मिथ्या अभिमानाच्या तर गोष्टी किती आहेत. पुढं ज्ञानदेवांना किंवा तुकारामांना सुद्धा काल जसं सांगितलं की त्रास देणारे खूप हे ब्राह्मणच होते. म्हणजे आपलं वर्चस्व हे राहायला पाहिजे एवढीच भूमिका, आपलं आचरण चांगलं राहायला पाहिजे याच्यासाठी ते धडपडत नव्हते. फक्त दुसऱ्या म्हणजे ज्याला द्वेष, दंभ, अभिमान यांनी सगळ्यांनी ग्रासलेले होते. आता हे सगळं का झालं हे पुढेही 36व्या ओवीत समर्थ म्हणतायत. राज्य नेले म्लेंची क्षेत्री, गुरुत्व नेले कुपात्री, आपण अरत्री ना परत्री काहीच नाही. हे राज्य कुणी नेलं हो? त्यांची खंत सारखी आणि किती प्रयत्न केलेले आहेत त्यांनी. पुढे काही ठिकाणी अशा छान कथा मिळतात की समर्थांचे जे महंत होते ते गुप्तहेरासारखं सुद्धा कार्य करत होते. एखादा किस्सा मी सांगेन वेळ झाला तर मुसलमान राज्य नेले म्लेंची क्षेत्री, मुसलमान आणि क्षत्रियांनी, क्षेत्री हा शब्द वापरलाय बरं का, त्यांचं राज्य जिंकून घेतलं. त्यांचं गुरुत्व भलत्याच लोकांच्या हाती आलं आणि धड इहलोक नाही आणि परलोकही नाही, म्हणून काहीच नाही, अरत्री ना परत्री. इहलोकाचंही त्यांना सुख मिळेना, कारण दुसऱ्यांनी राज्य हिरावून घेतलेत. म्हणजे त्यांच्यावर प्रभुत्व गाजवलेलं आहे यांनी, मुसलमानांनी आणि क्षत्रियांनी. अशी अवस्था झालेली होती. म्हणजे म्लेंछ राजांच्या हाती राज्य गेलं. आपण पाहिले औरंगजेबाने किती त्रास दिला हो, किती सगळ्यांवर म्हणजे
ह्यांना तर शिवरायांनाही, वडिलांना, शहाजीराजांना आणि पुन्हा संभाजीची वाताहत करून टाकली. तर त्या लोकांनी राज्य नेलं आणि हीन यातींनी गुरुत्व नेलं. आत्ता मगाशी सांगितलं तसं हीन यातीला सहन होत नव्हतं एखाद्याचा प्रभाव, श्रेष्ठत्व. नामदेवांची पण मी कथा सांगितली मला वाटतं त्या दिवशी, की त्या बेदरच्या सुलतानाने नामदेवांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. खरं म्हणजे तिथल्या एका श्रेष्ठांनी त्यांना कीर्तन करण्यासाठी बोलावलेलं होतं आणि ते निघालेले होते. वाटेत त्या सुलतानाने त्यांना अडवलं आणि गाईचं मस्तक कापलं आणि सांगितलं की जर तुमचा देव खरा असेल तर हे गाईचं हे शीर त्याला जोडून दाखवा. आणि नामदेवांनी विठ्ठलाचा असा काही दावा केला आणि ते शीर त्याच्या मस्तक मानेला जोडलं, लावून धरलं आणि ते पुन्हा ती गाय उभी राहिलेली आहे. तर असे जे संत आहेत ज्यांच्यामध्ये खरंच सगळं भगवंताचंच फक्त नामस्मरण आणि भगवंताचंच चिंतन आणि भगवंतावरच श्रद्धा, त्यामुळे या गोष्टी घडलेल्या होत्या. पण जे सामान्य लोक होते ते आत्तासुद्धा आपण पाहतो आपल्या लोकशाहीमध्ये. आता त्याचा फार उच्चार करायचा नाही, पण मतांचं राजकारण. आयुष्यभर मला नाही खायला प्यायला मिळालं तरी चालेल, पण मत देण्यासाठी माझ्या घरी मिठाया येतात, माझ्या बायकोला साड्या मिळतात, आम्हाला कपडे मिळतात, एवढ्यावर आम्ही समाधान मानतो. काय परिस्थिती आहे त्यावेळची आणि आजची तरी काय आहे. आणि जे बुद्धिमंत आहेत, जे शिकलेले आहेत, ते ट्रिपला निघून जातात. का? तर मत देऊन तरी काय होणार आहे, कुणी आलं तरी काय फरक पडणार आहे. म्हणजे एका मतासाठी असं विकणारे आणि सगळं स्वत्व गमावणारे आजही लोक आपल्या इथं दिसत आहेत. फार वाईट वाटतं मला की जेव्हा 50% मतदान होतं तेव्हा आपण जे सुशिक्षित आहेत, आपण म्हणजे आपण करत असू सगळे, आपण काळजी घेतो की तो दिवस मोलाचा आहे आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी. पण सामान्य माणसांमध्ये ही अजून कधी की माझं मी कर्तव्य पार पाडलं पाहिजे. आणि म्हणून ब्राह्मणांना प्रपंचात किंवा परमार्थात कुठंच महत्त्व राहिलेलं नव्हतं. म्हणजे लेंछांनी, क्षत्रियांनी सगळ्यांनी राज्य नेलं आणि मग त्यांना कुठे इहलोकही मिळेल ना, हेही मिळेना. तर मी आत्ता जे म्हणलं तसा एक प्रसंग मला सांगावासा वाटतं की कल्याण हा त्यांचा लाडका शिष्य होता आणि समर्थांच्या शिस्तीत एकदा कल्याणाला सुद्धा अनुत्तीर्ण व्हावं लागलं. किती शिस्त होती हा मुद्दाम त्यावेळचा मला सांगावं वाटतंय. फार सुंदर असं ह्या प्रत्येकाचं कर्तृत्व आहे, नेतृत्व आहे आणि आचरण आहे. तर महंती म्हणजे 16वरची पोळी होती बरं का. त्यासाठी अखंड सावधानता, उदंड साक्षेपता, प्रचंड उदासीनता अभिप्रेत होती. आणि ते काही येऱ्या गबाळ्याचं काम नव्हतं बरं. शिष्य पारखून घेतला जायचा. महंताची नियुक्ती करताना त्यांनी दासबोधाचं किती अध्ययन केले ते तर तुम्हाला प्रसंग माहिती आहे सगळ्यांना, की कल्याणाची कशी डाळगप्पू म्हणून इतर शिष्यांनी थट्ट्या केली आणि समर्थांना ते वाईट वाटलं. त्यांनी त्याच्यासाठी ते खालून हांडे पाणी आणायचे म्हणून हरभऱ्याची डाळ, गूळ हे सगळं म्हणजे कोठीच्या मालकाला किंवा अधिकाऱ्याला सांगून त्याच्यासाठी रोज पुरणपोळीचा बेत व्हायचा. आणि लोक म्हणजे ते बाकीचे शिष्य फार त्याच्यावर म्हणजे हे करायचे, त्याची निंदा करायचे, द्वेष करायचे. आणि काय म्हणूया आपण, शिवाजी महाराज आल्यावर त्यांना ते सांगून त्यांनी ते म्हणजे दूर करण्यासाठी प्रयत्न केला. तर शिवाजी महाराज म्हणतात की महाराज मला आता इथंच राहावं वाटतंय, मला तुमचं शिष्यत्व. तर ते म्हणतात नको, तुम्ही राज्य करा, फक्त दासबोध वाचत जा. आणि दासबोध वाचता का? तर म्हणे करीन मी आता प्रयत्न. मग बाकीचे शिष्य तिथं बोलावले. म्हणे अमुक ओवी तुम्हाला आठवती का? तुम्ही किती पारायणं केली? कोण म्हणतं 1100, कोण म्हणतं 101 वगैरे सगळं सांगितलं आणि कोणालाच ती ओवी सांगता येईना.
तेव्हा म्हणे कल्याणाला बोलवा. कल्याणाला बोलवलं आणि कल्याणाला बोलवल्यानंतर तो खरकट हात शेणाचा वगैरे घेऊन आला हो. आणि अरे म्हणे तू किती पारायण केले? म्हणे मी कुठली पारायण करणार, मी फक्त एकच पारायण केलं, जेव्हा तुम्ही सांगितलं तेव्हा मी लिहिलं. मग सांग अमुक अमुक, ती गुरुबद्दलची ओवी होती, सांग ही ओवी. त्यानं एका मिनिटात सांगितली, 7व्या दशकातील अमुक अमुक नंबरची ओवी आहे. मग सगळे खजील झाले होते आणि त्याच्याबद्दलची ही जी अशी वृत्ती होती ती सगळ्यांनी सोडून दिली. तर तुला डाळगप्पू माहिती आहे का? तर ते सुद्धा त्यांनी तत्त्वज्ञानातलं सांगितलं होतं, छान उत्तर. तर तो कल्याण. मग समर्थांनी याला प्रत्येकाला काम वाटून दिलेलं होतं बरं का. म्हणजे रामरायाचं काम कोणी करायचं? त्या भोळारामला दिलेलं होतं. राजदरबारची कामं ही दिनकर गोसावी करायचे. मठातील सगळे कारभार अक्काबाईंच्या देखरेखीखाली चालायचे. तुकोबा बिडकर, उद्धव गोसावी, वेणास्वामी, दिनकर मुळे, गिरमाजी, भांजी, अंबिकाबाई, शिवराम, केशव हे कीर्तन प्रवचनाद्वारे प्रचार कार्य करायचे. आणि कल्याणांचं काम लेखन कार्य. आणि सर्व काळ समर्थांच्या सहवासात. तर एका महंतानं दुसऱ्याच्या कामात लक्ष घातलेलं त्यांना चालत नव्हतं, अतिशय काटेकोर. कल्याण स्वामींनी एकदा कामकाजात अशी लुडबुड केली आणि समर्थ संतापले. का संतापले बघा. 1676ची गोष्ट आहे. समर्थांचा मुक्काम शिवथर घळीत होता आणि घळीपासून रायगड जवळ होता. ती शिवबांची राजधानी होती. आपल्याला माहिती आहे आजही जे चाललेलं आहे तो पुतळा पडल्यामुळं. तर ते राजे झाले होते आणि राजधानीच्या भोवती स्वराज्यास काही दगाफटका नसावा यासाठी शिवथरचे परिसरात रामदासी महंत वैराग्याच्या किंवा बैराग्याच्या वेशात, वैराग्याच्या वेशात हिंडत फिरत आणि टेहळणी करत समर्थांचे महंत म्हणून जणू काही मी म्हणलं तसं राज्याचे गुप्तहेरच होते. शिवाजीराजेंचा मुक्काम त्यावेळेला सातारला होता आणि महाराज अचानक थंडी तापानं आजारी पडले. अंथरुणावर निजून असल्याची वार्ता शिवथर घळीत पोचली या महंतांच्या मार्फत. पण ती पोहोचायला थोडा वेळ लागला नाही. कारण का की तरीसुद्धा ते निजून आहेत म्हणल्यावर समर्थांना काळजी वाटायला लागली. या महंतांच्या मार्फत ती वार्ता लगेच कळली होती. आणि त्यावेळी दिवाकर गोसावी त्यांची कन्या जानकी हिच्या विवाहासाठी महाबळेश्वरी गेलेले होते. मगाशी सांगितलं की त्यांच्याकडे ही राज्यकारभाराची किंवा राजाच्या संदर्भातली सगळी कामं त्यांच्याकडे होती शिवराजे संबंधाची. तर राजे आजारी आहेत, त्यांना तीर्थ पाठवायला हवं. केवढं तीर्थाचं महत्त्व आहे. आजसुद्धा सज्जनगडचं तीर्थ कधीही आणा तुम्ही, ते कधीही खराब होत नाही आणि तेवढेच मनानं ते प्रसन्न होतील या हेतूनं समर्थांनी एका कमंडलूत रामरायाच्या पूजेचं तीर्थ भरलं. आणि आता कल्याणाचं काम लेखनच आहे किंवा त्यांच्या सान्निध्यात राहायचं आहे कुठली कामं करायला. पण त्यांनी ते कमंडलू त्याच्या हातात दिलं आणि शिवाजीराजांनी अंथरूण धरले. तर सातारा इथं त्यांची छावणी आहे, जरा शोध घेऊन त्यांना तीर्थ नेऊन द्या आणि लगेच कार्यभाग आटोपताच परत या, हे फार महत्त्वाची सूचना दिली होती. आणि जर प्रकृतीत त्यांच्या जास्त बिघाड असेल तर तसं आम्हाला कळवावं, म्हणजे आम्ही लवकर तिथे जाऊ. जी आज्ञा महाराज म्हणून कल्याण निघाला. तीर्थ घेतलेलं आहे, गळ्यात झोळी अडकवली आणि घोड्यावरून साताऱ्याच्या दिशेनं निघाले. झोळीत एक दासबोधाची प्रत, स्मरणी, कुबडी, कफनी एवढंच साहित्य होतं. आणि सगळे माझेरी, वरंध, भोर, शिरवळ, कण्हेरी, पारगाव, पाचवड, भुईंज, वरिये असे सगळे एक एक गावं पार करत त्यांचा घोडा साताऱ्याच्या दिशेनं आला. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की अजिंक्य ताऱ्याजवळ माचित राजांची छावणी आहे. आणि त्यांनी जाणाऱ्या येणाऱ्या लोकांकडून विचारलं आणि दरम्यान कल्याणास येऊन जाण्यासाठी राजांचा एक माणूससुद्धा आला. म्हणजे इकडून तिकडे आणि तिकडून इकडे सगळ्या वार्ता पोचवणारे हे महंत काम करत होते आणि राजांचे गुप्तहेर होतेच. मग त्यांनी कल्याण स्वामींना ओळखून त्यांना अभिवादन केलं आणि कल्याणाला आश्चर्य वाटलं की आपण येत आहोत हे राजेंना कसं कळलं, कुणी सांगितलं. आणि तीर्थ घेऊन त्यांनी राजांच्या छावणीत प्रवेश केला. राजे मंचकावरून उठले आणि ते सांगतात, राजेसाहेब तुम्ही निजून राहा. कशासाठी उठलात? विश्रांती घ्या, फार दगदग होते आपणास.
विविध मोहिमा, स्वराज्याचे मनावरचं उदंड ओझं. तेव्हा राजे संकोचले आणि म्हणतात, समर्थाकडून तीर्थ आलं आहे, आता प्रकृती तत्काळ बरी होणार. बघा, तो सुद्धा निरोप पोचलेला. कल्याणाला आश्चर्याचा धक्का बसला. राजेंना काही सिद्धी तर प्राप्त झाल्या नाही असं त्यांना वाटू लागलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर सगळं आश्चर्य ओसंडत होतं. हे जाणून राजे त्यांना सांगू लागले, आम्ही आजारी असल्याची वार्ता जैसा रामदासी महंताकरवी समर्थांकडे तात्काळ पोहोचली, तद्वत आपण तीर्थ घेऊन निघाल्याची वार्ता आपण येण्यापूर्वी काही काळ इथं पोहोचली. समर्थ आणि आम्ही म्हणजे 2 देह 1 मन असं आहे. आणि मग स्वामींना आठवलेला तो प्रसंग ते एक सांगायला लागले की आम्ही पूर्वी असं ऐकलं की राजे छत्रसाल बुंदेलखंडातून आपले भेटीस आले होते. ते समयी काही बोलण्यापूर्वीच आपण त्यांची या छत्रसाल म्हणून संबोधलं. आपलं हेर खातं म्हणजे जणू प्रत्यक्ष रामरायाचे सेवकच. यांचे तत्परतेस आणि आपणावरील श्रद्धेस दुजी तुलनाच नाही. कल्याण स्वामींच्या तोंडून छत्रसालाचा प्रसंग ऐकून राजेंना आश्चर्य वाटलं. ही रामदासी मंडळी देशकाळाचं किती भान ठेवून आहेत, वर्तमानाविषयी किती सुज्ञ आहेत, त्याचं त्यांना आश्चर्य वाटलं. आणि कल्याणानं आणलेलं तीर्थ त्यांनी ग्रहण केलं. राजांच्या सेवकांनी काही फळं दूध आणली, ती कल्याणाने सेवन केली आणि राजांची प्रकृती विशेष काळजी करण्यासारखी नाही, बिघडलेली इतकी नाही आहे हे पाहून जरा त्यांना बरं वाटलं कल्याणानं. मग राजांनी त्यांना विनंती केली की आज विश्राम घ्या आणि उद्या शिवथरी पोचावं. नाही, स्वामींच्या आज्ञेनुसार तत्काळ निघाल, कारण त्वरित यावं सांगितलं होतं. समर्थ चरणाजवळ आताच विश्राम संभवतो आणि असं म्हणून आपण प्रकृतीत जपावं, विश्रांती घ्यावी. हे सगळं ऐकल्यावर त्यांना निरोप देण्यासाठी राजे मंचकावरून उठले. शेजारी एक सेवक त्यांना वारं घालत होता आणि काहीतरी आठवल्यासारखं करीत राजे म्हणाले, मठाबाबत काही सेवा असल्यास विनासंकोच सांगा. आता राजांचं ते बोलणं ऐकल्यावर निरागसपणे कल्याणस्वामी बोलून गेले, महाराज म्हणता आहात म्हणून सांगतो. आमचे धाकटे बंधू दत्तात्रेय गोसावी सिरगाव मठी असतात. त्या मठास पूर्वी गोधन होते. मागं दुष्काळात सारी वाताहत झाली आणि त्या मठात 11 गोधन हवे. दिवाकर गोसावी आपणास बोलले असावेत असं पुन्हा तो म्हणतो. पंत लगेच समर्थांनी शिवरायांनी सांगितलं, सिरगाव मठात तात्काळ 11 गोधन सवत्स पाठवून द्या. राजाने शेजारी उभे असलेल्या निळोजींना आज्ञा केली आणि जी महाराज म्हणून पंत बाहेर पडले आणि राजे कल्याण स्वामींकडे पाहून म्हटले, काहीच बोलले नाहीत, हसले. त्यांनाही ते लक्षात आलं की हे कल्याणाने असं सांगायला नको होतं. त्यांना तोही आधीच संदेश पोचलेला असतो. मग कल्याण छावणीतून बाहेर पडताच राजे म्हणाले, प्रकृती बरी झाली म्हणजे आम्ही स्वामींच्या दर्शनाला येऊ, शिवथर प्रांती येऊ. स्वामी पण आता थकले, त्यांनीही सज्जनगडावर वास करावा. आणि हे सांगितल्यानंतर तिकडं आलेले आहेत बरं का समर्थ सज्जनगडावर, आणि विश्रांती घेत जावी असं सांगितलं. आणि अवश्य आपण प्रकृती जपावं, थांबावं आता. कल्याण म्हणाले आणि काही क्षणातच ते दिसेनासे झाले. कल्याण जेव्हा शिवथर घळात परतले तेव्हा समर्थ त्यांना म्हणतात, हनुमंता सवे झेपावलात की काय? वाऱ्यावर बसून गेला आलास, काय म्हणावे राजांची प्रकृती. त्यांनी सगळं निवेदन केलं आणि कल्याणानं बोलता बोलता गायींची कथा सांगितली. तेव्हा त्या 11 गायी मागितल्या. संतापलेले आहेत समर्थ त्यांच्यावर आणि म्हणाले, कल्याणा, राजदरबाराची समस्त कामे दिवाकर गोसावी बघत असताना आपण त्यात काय निमित्त दखलंदाजी केली? आपणास काय प्रायश्चित्त द्यावे? आर्जवृत्तीनं मागणं हा निस्पृहाचा धर्म आहे. निस्पृह जी आपण सुरुवातीला पाहिलेला आहे. कार्यकर्ता होऊ नये राजद्वारी, हे आम्ही यासाठीच महंतांना आज्ञापिले. कार्यभाग आटोपताच परतणं या सूचने मागचा हेतूच होता की आजवर अखंड 30 वर्ष आमच्या सहवासात राहून तुम्ही आम्हाला जाणलं नाहीत. जळो तुमची महंती. आणि एखादे निखारे जसे तापलेले कानामध्ये पडावेत असं कल्याणाला वाटलं आणि शरण पकडून तो म्हणालेला आहे, स्वामी मला माफ करा, आपण शरणागत रक्षक आहात. आमची चूक आमच्या ध्यानी आली, पण वासराला गोमातेनं अव्हेरलं
तर त्यांनी कुठं जायचं? तारका मंडळावर गगन रुसलं तर त्यांनी कुठं जायचं? मासोळीवर जलानं क्रोध केला तर तिनं कुणाचा ठाव घ्यायचा? पुन्हा अशी चूक घडणार नाही असं म्हणून मग समर्थांनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि ते म्हणाले की कल्याणा, बहुत बोललो म्हणून तू खंत करू नकोस, पण जर निस्पृहता गमावली, संन्यस्त पुरुष जर राजाचा अधीन झाला तर सारी धर्मसंस्था लोप पावेल. शिवाजीराजे थोर आहेत, ते या साऱ्याचा अर्थ अन्यथा घेणार नाहीत, पण तुम्ही असं सांगायला नको होतं. म्हणून ज्ञानदेव म्हणतात, येथ वडील जय जय करती, तया नाव धर्म ठेविती, तदनुसारची वर्तती इतरे जन. आणि या समर्थांच्या उपदेशानं कल्याणाचे डोळे उघडलेले आहेत. राज्य ने लेमलेंच हे सांगितलं नाही का? ब्राह्मणास ग्रामणीने बुडविले, विष्णूने श्रीवत्स मिरविले, त्याच विष्णूने श्रापिले परशुरामे. आता ग्रामणीने बुडवले. ग्रामणी म्हणजे गावगुंडीपणा, ग्रामगुंड किंवा गावगुंड असे गावात असे असतात ना. आणि त्यांनी ब्राह्मणांना अशी हीन दीन दशा प्राप्त झाली. आणि पुढं उदाहरण पुराणातलं देत आहेत समर्थ. विष्णूने श्रीवत्स मिरवले, विष्णूनं श्रीवत्स मिरवलेलं आहे आणि ही खूण मिरवली. अशी ब्राह्मणांची थोरवी होती. भृगु ऋषींना केवढं महात्म्य प्राप्त झालेलं, लाथ मारली तरीसुद्धा. आणि त्याच विष्णूने श्रापिले परशुरामे, आणि त्याच विष्णूनं परशुरामे म्हणजे परशुरामाला शापलेलं आहे. हे जे पुराणातले दाखले आहेत हे आजही म्हणजे गावगुंडपणा, ग्रामण्य, मत्सर ह्यांनी या ब्राह्मणांना बुडवले. कारण ग्रामणींनी सत्वहीन सत्वशून्य केलं होतं त्यांना. आणि ज्या विष्णूनं ब्राह्मणांच्या आदर प्रेमानं म्हणजे भृगु ऋषींनी म्हटलं तसं मारलेल्या लाथेचं श्रीवत्स चिन्ह भूषण म्हणून मिरवलं होतं किंवा मिरवतात, त्याच विष्णूनं परशुराम अवतारात ब्राह्मणांना शाप दिलेला आहे. तर आपल्या आत्ता सांगितलं तसं कर्तव्याचा गैरवापर केला तर काय होतं आणि चांगला वापर केला तरीही काय होतं. पण विष्णू किंवा भगवान हे भक्तवत्सल आहेत आणि ते कधीही हे करत नाहीत, आपल्या भक्ताची निर्भत्सना करत नाहीत किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करत नाहीत. आणि म्हणून ही जी दोन उदाहरणं आहेत परशुरामांची आणि भृगूंची, ही दोन्ही उदाहरणं आज बघूया होत आहेत का. सगळ्यांना माहीत आहे खरं ती कथा, पण तरीसुद्धा थोडंसं आपल्याला जेवढं सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करीन. ग्रंथ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शुक महाराज परीक्षिताच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतात. तर शुक सांगत असतात की अरे परीक्षिता, एकदा सरस्वती नदीच्या तीरावर यज्ञासाठी सगळे ऋषी जमले होते आणि ब्रह्मदेव, शंकर, विष्णू यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोण म्हणून वाद चाललेला होता. कदाचित सगळ्यांना ही कथा ऐकलेली आठवतही असेल आणि माहीतही असेल, पण मला जो त्यातला भाग महत्त्वाचा वाटला आहे तो मुद्दाम सांगायचा आहे. तर हे समजून घेण्यासाठी परीक्षिताला ते म्हणतात की त्यांनी ब्रह्मदेवाचा पुत्र जो भृगू आहे त्याला पाठवलं बरं का. म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश किंवा ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश यांच्यातला श्रेष्ठ कोण हे ठरवण्यासाठी भृगु ऋषींना पाठवलं. आता ब्रह्मदेवांची परीक्षा घेण्यासाठी भृगु ऋषी आलेले आहेत. तर त्यावेळेला ब्रह्मदेवानी त्या भृगु ऋषींना नमस्कार केला नाही का, त्यांची स्तुती केली नाही. आणि तेव्हा आपल्या तेजानं तळपणाऱ्या
ब्रह्मदेवांना त्याचा राग आला. परंतु समर्थ ब्रह्मदेवांनी तो आपलाच पुत्र आहे असं पाहून क्रोध विवेकबुद्धीनं आवरला आणि अग्नी जसा स्वतःच्या पुत्ररूपी पाण्यानं शांत होतं तसे ते शांत झाले. तिथून ते कैलासावर गेले. तिथं भगवान शंकरांनी आपला भाऊ भृगू आलेला पाहून आनंदानं उठून उभे राहिले आणि त्याला आलिंगन देण्यासाठी पुढे आले. पण भृगूने तू मर्यादा सोडून वागणार आहेस असं म्हणून त्याच्या आलिंगनाचा स्वीकार केला नाही. बघा आता एकमेकांचं महत्त्व. आणि ते ऐकून शंकराचे डोळे क्रोधानं लाल झाले आणि आपला त्रिशूळ उचलून ते भृगूला मारायला निघाले. म्हणजे भावाचं सुद्धा महत्त्व त्यांनी सुद्धा पाळलेलं नाही. पण त्याच वेळेला सतीनं त्यांच्या चरणावर लोटांगण घातलं भृगूंच्या आणि सांत्वन केलं. म्हणून भृगू श्री विष्णूंचे निवासस्थान असलेल्या वैकुंठात गेले. आता विष्णूच्या ठिकाणी आलेले आहेत ते. आणि भगवान विष्णू लक्ष्मीदेवींच्या मांडीवर आपलं डोकं टेकून पहुडले होते. भृगूंनी तेथं जाऊन त्यांच्या वक्षस्थळावर लाथ मारली. कारण पत्नी त्याची सेवा करते हे बरोबर आहे लक्ष्मी, पण भृगू ऋषी आल्यावर त्यांनी उठायला पाहिजे होतं, ते उठले नाहीत. पण भक्तवत्सल भगवान विष्णू लक्ष्मीसह पटकन उठले, पलंगावरून उठले, खाली उतरले आणि त्यांनी मुनींना नमस्कार केला. आणि काय म्हणतात बघा, आहते स्वागतम ब्रह्मन निशिदात्रासने क्षणम अजानता मागतान्व क्षंतुमर्हत न प्रभो. म्हणजे ते म्हणतात, अहो ब्रह्मन, आपलं स्वागत असो, या आसनावर बसून आपण थोडी विश्रांती घ्या. आपण आल्याचं मला माहिती नव्हतं म्हणून मी आपलं स्वागत करू शकलो नाही. माझ्या अपराधाची आपण क्षमा करावी. महामुने, आपण फार कोमल, आपले चरण अत्यंत कोमल आहेत. तेवढी लात मारली त्याच्यावर काय भगवान म्हणतायत बघा. असं म्हणून भगवान भृगूंचे चरण आपल्या हाताने चेपू लागलेत आणि म्हणतात, पुनीहि सह लोकं माम लोकपालांश सद्गतान मद्गतान पादोदकेन भवतस्तीर्थानां तीर्थकारिणा. त्यांचं तीर्थांनाही पवित्र करणारे असे आपले चरणतीर्थ आहे. आणि त्यामुळं हा वैकुंठ लोक मी आणि माझ्या आत राहणाऱ्या लोकपालांना पवित्र करावं एवढं त्यांना महत्त्व दिलं त्यांनी. मला नेहमी श्रीवत्स लांछन या शब्दाचा किती दिवस मी विचार करत होते, पण तो भागवतातून आपल्याला समजतो. आणि आज मी लक्ष्मीचं एकमेव आश्रयस्थान झालो आहे. आपल्या चरणांच्या स्पर्शानं पाप नष्ट झालेल्या माझ्या वक्षस्थळावर लक्ष्मी नेहमी निवास करील. आणि असं म्हणून भावपूर्ण वाणीने जेव्हा भगवान असं म्हणाले तेव्हा भृगू अतिशय आनंदित झाले आणि तृप्त पण झाले. आणि भक्तीच्या उद्रेकानं त्यांचा कंठ दाटून आला, डोळ्यात अश्रू तरारले आणि ते स्तब्ध झाले. तिथून परत फिरून भृगू ब्रह्मवेत्या मुनींच्याकडे आले आणि त्याला तिन्ही ठिकाणी जो अनुभव आला तो त्यांनी विस्तृतपणे सांगितला. आणि हे सगळं ऐकून सगळ्या मुनींना आश्चर्य वाटलं, त्यांची शंकाही दूर झाली आणि तेव्हापासून भगवान विष्णूंनाच सर्वश्रेष्ठ मानू लागले. कारण तेच शांती अभयाचं उदयस्थान उगमस्थान आहेत आणि त्यांच्यापासून साक्षात धर्म ज्ञान वैराग्य अशी 8 प्रकारची किंवा काही जण षड्गुण ऐश्वर्य म्हणतात, तर ही ऐश्वर्य आणि चित्तशुद्ध करणारे यश प्राप्त होतं असा त्यांनी निश्चय केला. आणि शांत आणि समचित्त निस्पृह आणि सर्वांना अभय देणाऱ्या साधूंचे आणि मुनींचे ते एकमेव प्राप्तव्य स्थान आहेत अशी सगळी शास्त्र सांगतात. तर हे भृगु ऋषींचा जो उल्लेख आहे तो इथं सांगितला. परशुरामाची पण कथा सगळ्यांना माहितीच आहे की परशुरामानं सुद्धा क्षत्रियांचा 21 वेळा सगळी पृथ्वी ही निक्षत्रिय करून टाकलेली होती. का तर आपल्या वडिलांचा संहार किंवा नाश हा त्या सहस्रबाहू राजानं केलेला होता. जसं वसिष्ठांनी विश्वामित्रांचा सन्मान केलेला होता, सगळ्यांचा आदरातिथ्य केलेलं होतं, तसंच एकदा ज्या वेळेला या जमदग्नी पित्याकडं म्हणजे परशुरामांच्या पित्याकडे जमदग्नीकडे हे सहस्रबाहू
राजा आलेला होता, क्षत्रिय राजा आलेला होता, त्यांचा त्यांनी सगळा सत्कार केलेला होता, सगळ्यांचं आदरातिथ्य केलेलं होतं. आणि ते पाहून त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी पण त्या कामधेनूची त्यांच्या धेनूची मागणी केली आणि ती त्यांनी न दिल्यामुळं त्यांनी ती हिरावून नेली म्हणून परशुरामांनी बाहेरून आल्यानंतर समजल्यावर ती धेनू परत आणलेली आहे. पण तरीसुद्धा पुन्हा जे पुढं युद्ध घडलं किंवा त्याच्या मुलांनी आपल्या म्हणजे परशुरामांच्या पित्याला त्यांना मारलेलं आहे आणि हे समजल्यानंतर परशुरामांनी पुन्हा जाऊन त्याचे जेवढे हजारो मुलं होती ती सगळी मारलीत आपल्या सामर्थ्याने. एवढंच नव्हे तर ते सगळं झाल्यानंतर परत जेव्हा तो आला तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं की अरे, ब्राह्मणाचा धर्म जो आहे तो सगळ्यांना क्षमा करणं, शांत राहणं, आणि क्षत्रियाचा धर्म जो आहे तो सगळ्यांचं पालन करणं. खरं म्हणजे दुष्यंत राजा काय किंवा एकूणच आपल्या सगळ्या भरतवंशामधले जे राजे रामापासूनच की क्षत्रियांनी सगळ्यांचं संरक्षण करायचे. क्षतात केलं त्रायते इति क्षत्रिय असं म्हणतात. पण क्षत्रियांनी जर आपलं कर्तव्य बाजूला करून असं जर इतरांना त्रास दिला किंवा इतरांचा मोबदला घेण्यासाठी इतका संताप, म्हणून शम ह्या गुणांनी मुनींचं किंवा ऋषींचं हे सामर्थ्य असतं किंवा तेच त्यांचं धन असतं, अशा प्रकारचा उपदेश या जमदग्नींनी त्याला केलेला आहे. आणि त्याची चूक झाली. जसं परीक्षिताचं तेच झालं की मला खायला प्यायला काही विचारलं नाही म्हणून त्यांनी त्या ऋषींच्या गळ्यामध्ये मृतसर्प टाकलेला आहे. तर अशा काही घटना पुराणातही घडलेल्या आहेत. आणि म्हणून या ओवीमध्ये त्यांनी मुद्दाम सांगितलं की ब्राह्मणास ग्रामणीने बुडवले, विष्णूने श्रीवत्स मिरविले, त्याच विष्णूने श्रापिले परशुरामे. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. एक फक्त क्षणभर काहीतरी मला सांगायचं होतं की कालच्या माझ्या विवेचनामध्ये असा काहीतरी भाग आला होता ज्ञानदेवांच्या भिक्षेचा, आणि ते संध्याकाळी त्यांना भिक्षा मिळाली. ते मागायला संध्याकाळी गेले नव्हते. गोरखपूरचं जे चरित्र आहे त्याच्यामधला भाग तसा होता की दिवसभर ते वणवण फिरले. आता एकदा नाही 12 वाजता मिळाल्यावर त्यांनी परत यायला पाहिजे होतं, पण नुकतेच आईवडिलांचं जे असा मृत्यू झालेला होता आणि आणि तसं कोवळं वय होतं, त्यामुळे इतकी त्यांना काही जसे आपले हे सगळे शिष्य आहेत तसे त्यांना गुरु अजून निवृत्तीनाथ भेटायचे होते तशा अर्थानं. आणि त्यामुळं ते संध्याकाळपर्यंत सगळीकडे वणवण फिरत असताना त्यांना आपणहून दुसऱ्यांनी भिक्षा दिली, आणि ती जी कशी दिली सांगितलं, अपवित्र भिक्षा. तर हा थोडासा ही संगती समजून घ्या. संध्याकाळच्या वेळेला ते मागायला गेलेले नव्हते, ते 12 वाजताच मध्यान्नीलाच मागायला गेलेले होते. सगळ्यांनी दरवाजे बंद केले होते. त्याबद्दल आपल्याला खरं खूप सांगायचं आहे, पण ठीक आहे. काही जर आपल्या हातून चूक झाली असेल किंवा काही सांगण्याची संगती चुकीची झाली असेल तर क्षमा करावी. आणि सगळ्यांनी हा लक्षात घ्यावं, त्यावेळचा त्या दिवसाचं किंवा त्या क्षणाचं जे त्यांचं वातावरण होतं ते खूपच सहनशील होते, क्षमाशील होते, आतून भजनच करत होते. त्यामुळे त्यांना ती भिक्षा खराब दिलेली सुद्धा कळलेली नव्हती. हे जरी असलं तरी ती संध्याकाळच त्यांना कोणीतरी फसवून अशी भक्ष्या दिली, हे तिथं वर्णन आहे. कदाचित त्यांचंही चुकलं असेल, मला माहिती नाही, कारण खूप मोठाले ग्रंथ पण आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळी वर्णनं आहेत. रामा हो जय रामा रामा, पतित पावना पूर्ण कामा. रामा हो जय रामा रामा, बंधू हो दीनबंधू बंधू, रामदास म्हणे करुणा सिंधू. रामदास म्हणे
कृपा सिंधू रामा हो जय रामा रामा. धन्यवाद. ही सेवा समर्थ आणि रामचरणी अर्पण करते. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. धन्यवाद. काही अपूर्णता असेल तर ती माझी आहे. जय श्रीराम. श्रीराम जय श्रीराम जय राम जय जय राम. 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 जय जय रघुवीर समर्थ.